Hello, this is the My Artifact episode number 610. आजची तारीख आहे 4 नोव्हेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 8:30. आता मी हा पिक्चर बघितला, मुंबई पुणे मुंबई 2. या फिल्ममध्ये फिल्म कशी एक प्रकारे फॅमिली रिलेटेड आहे. लग्न, प्रेम वगैरे, म्हणजे या साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्व केल्या. म्हणजे जेव्हा लग्न होते तेव्हा दोन नात्याचं एकमेकात मिश्रण, अँड देन मुलगी राजी नाही होत लग्नासाठी. देन फिल्म जशी आहे तशी आहे, ठीक आहे. मला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सांगायचं आहे का माझा लाईफ पार्टनर कसा असला पाहिजे. म्हणजे मी काही असं हे तर नाही केलं, म्हणजे डिझाईन नाही केलं माझं लाईफ पार्टनर कसं आहे. मी डिझाईन नाही करत. म्हणजे डिझाईन म्हणजे का नाही करत, बट ॲक्च्युली म्हणजे आता लाईक माझी डेस्टिनी, मला माझी डेस्टिनी अचीव करायची आहे. बट मला त्या कोणत्या पद्धतीनं भेटेल हे मला याच्याबद्दल काही माहीत नाही, ठीक आहे. लाईफ पार्टनर पण बिलकुल अशाच प्रकारचा आहे. मी जो लाईफ पार्टनर चूज करीन नाही, मी चूज नाही करीन, डेफिनेटली नॉट. म्हणजे हे काय, लग्न म्हणजे एक प्रकारे खूप चांगला सोहळा असतो. एक आई वडिलांच्या सानिध्यात आणि नातेवाईकांच्या सोबत एक चांगला सोहळा पार पडतो या लोकांसमोर, जो की बहुत चांगला असतो. प्रत्येकांच्या लाईफमध्ये मॅरेज तर सगळेच जण करतात, ठीक आहे. मी पण करीन या, कारण मला कसं की एक मुलगी पाहिजे. मुलगी, या माय ओन डॉटर, शी हॅज टू प्ले अ रोल कोरा. वेल, तू तुझी लाईफ डिझाईन करताय, दॅट इज गुड. तू तुझी मुलांचे, म्हणजे तुझे जे लग्न होऊन जे तुझं जे, मी कधी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये एवढ्या पुढे कधी गेलोच नाही, नेव्हर. मी नाही का नेहमी आपल्या डेस्टिनी याच्याचबद्दल बोलत असतो कधी. आणि जो फ्री टाइम भेटला समजा विदाऊट डेस्टिनी जर काही बोलायचं असेल तर मित्रासोबत बोलतो. म्हणजे मित्रांचे जे टॉपिक्स आहे ते बोलतो. आपल्याला डेस्टिनीला अचीव करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहे, ना गरजेच्या आहे, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पकडावं लागेल, सोडावं लागेल, सॅटिस्फाईज करावं लागेल, लॉट्स ऑफ थिंग्स आपण कसं डिस्क्राईब करतो. बट ॲक्च्युली आज आपण आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आज आपण आपल्या लग्नाबद्दल बोलू. लग्नात मी एवढं पुढे नाही गेलोय राव. म्हणजे मी लग्नाबद्दल कधी एवढा विचार नाही केला. मी विचार केला माझ्या डेस्टिनीबद्दल तर बहुत विचार केला राव. पूर्ण म्हणजे ॲट दी एज ऑफ 50 किंवा 60 पर्यंत मी फिल्म बनवत राहीन इथपर्यंत फिल्म मी डिझाईन केल्या आतापासून. पण मी लग्नाबद्दल कधी डिझाईन नाही केलं. तर हा सिम्पल क्वेश्चन आहे. समजा तुझं लग्न झालं तर व्हॉट काइंड ऑफ पार्टनर यू चूज. वेल, कसं आहे का, मला खूप जास्त प्रेफरन्स आहे या. म्हणजे जस्ट लाईक आता मी फिल्म बनवत आहे तर माझ्यासमोर सर्वात महत्त्वाचं फॅक्टर राहील फिल्म. तेव्हा आई वडील पण आई वडीलला पण मी इम्पॉर्टन्स देणार नाही. फिल्मला बनवणं, याला परफेक्ट बनवणं, परफेक्ट बॅटर अमेझिंग बनवणं, याच्यावरच माझा जोर राहील. पूर्ण दिमाग, फिजिकल बॉडी, इमोशनल बॉडी, प्रत्येक बॉडीमध्ये याच्यामध्ये राहील. मी
टाईम न देऊ शकणार माझ्या पार्टनरला. नॉट. कारण ज्या प्रकारे मी लाईफ चूज केली आहे माझ्यासाठी, तर मी माझ्या पार्टनरला टाईम नाही देणार. प्लस कसं आहे की त्याला या गोष्टी आता समजायला पाहिजे. बस एवढंच. तिला फक्त म्हणजे जो पार्टनर आहे तो पार्टनर समजून घेईन तर ठीक. नाही मी पण काफी हे आहे यार, म्हणजे खूप विचार करायला खूप कठीण जात आहे ना हा सब्जेक्ट, लग्न. नाही आपण हा विषय निघाला आहे, एक वेळा तर हा विषय काढायला पाहिजे. सांगून दे. वेल, मी पूर्ण टाइम तर माझ्या फिल्म मेकिंगला देणार. फिल्म मेकिंग, फिल्म बनवणं, डिझाईन करणं, स्क्रिप्ट रेडी करणं, खूप सारे कामं असतात राव फिल्ममध्ये. बॉटम पासून टॉप पर्यंत पूर्ण कामं मला ते काम करायचं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण स्वतःला पूर्ण त्याच्यात टाकायचं आहे. आणि जर याच्यामध्ये समज जर मला हा शब्द पार्टनर सुद्धा म्हणायला काफी हे वाटत की तू लग्न करत आहे. आई रिअली म्हणजे काय की तिनं फक्त मला समजून घेतलं पाहिजे, एवढंच. एवढीच अपेक्षा आहे, तर बाकी काहीच नाही. कुठली आण भाऊ, कुठलीही चालते. म्हणजे मी एक प्रकारे तसा पर्सन नाही का मला ॲज अ जी काही पार्टनर आहे ती शिकलेली असावी, किंवा मी फक्त एवढं म्हणू शकतो यार, माझ्यापाशी टाईम नाही राहणार या, एवढं म्हणू शकतो. आणि टाईम कसा एक प्रकारे आता आपण म्हणून देतो माझ्यापाशी टाईम नाही राहणार, आणि ते कसं आहे की खरंच टाईम नाही राहणार खरंच. म्हणजे कसं, जेव्हा मी फिल्म बनवायच्या मागे लागेन तर 8-9 महिने कामच काम. म्हणजे पूर्ण इथून राहते ना, स्क्रिप्ट पासून रेडी करावं लागते मला. तर ॲज अ फिल्म मेकर सो मी तर बस एवढंच म्हणतो का पार्टनर शुड बी अंडरस्टँडेबल. बस एवढंच, ही काही नाही. हा, सगळेजण म्हणतात राव का ती समजून घ्यायला पाहिजे बस. बट समजून घ्यायला पाहिजे. काफी हार्ड होतं यार बोलणं, काफी म्हणजे तसं माहीत नाही. जसं लाईक आता मी 8 एपिसोडमध्ये बोलतो ना, तर कसं आहे मी पूर्ण डिझाईन करतो मला का बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे. आणि मग कधी कधी लिंकमध्ये आलो ना, मग हळूहळू शब्द तोंडात येत आहे आणि मग मी फ्लो होतो पूर्ण याच्यामध्ये. तेव्हा 8 एपिसोड बहुत चांगला बनते. याच्यामध्ये कसं मी याच्यामध्ये कधी विचार केला नाही, त्यामुळे याच्यावर मला लिंक भेटून मिळाली. आणि लिंक नाही भेटून राहिलं त्यामुळे कसं मी फ्लो पण नाही होत आहे. हा सब्जेक्ट कसा एक प्रकारे बहुत प्रायव्हेट आहे. आणि या मी एवढंच म्हणू शकतो फक्त का माझं लग्न अरेंज मॅरेज आहे, एवढं सांगू शकतो. या लव्ह मॅरेज नाही, प्रेमच नाही करू शकत राव ना. खरं सांगू म्हणजे माझ्या कामावर मी जास्त हे करतो, फोकस राहतो, ना की कोणत्या पर्सनवर. आय डोंट नो. म्हणजे मी कधी प्रेमात पडलो नाही, मी कधी आय एम नॉट फॉल इन लव्ह. मी कधी मी कधी पागल पण नाही झालो आहे, त्यामुळे मला काही एक्सपिरियन्स नाही आहे. आणि समहाऊ जर पुढे मागे असं काही गोष्टी माझ्या लाईफमध्ये झाल्या तर
मी कंट्रोल करू शकतो एवढा मला माहित आहे. या कारण मला माहित आहे का मी एक गुड पर्सन आहे. मला कळते की कुठे आपली इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. एक पर्सन जो तुमच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे पण तुमच्या करिअरमध्ये नाही, मला करिअरला चॉईस केलं. म्हणजे yeah, I know she's person is good and she feels really amazing for me, but I think I probably care about my career, not that person. Yeah. आणि मला वाटतं अरेंज मॅरेज इज गुड, रिअली नाईस. वाय? कारण लग्नानंतर जे मजा असते ना दोन पर्सनमध्ये, मी त्याला ऍक्सेप्ट करतो यार. लव्ह मॅरेजमध्ये काय, लग्न अगोदरच आपण नाही का त्या खाण्याची पूर्ण टेस्ट केली असते, त्या बासुंदीची आपण अगोदरपासूनच टेस्ट केली असते. लग्नानंतर ती टेस्ट तशीच राहते. दॅट्स वाय दे बिकम बोर्ड. लाईक तुम्हाला बासुंदी आवडते, मला बासुंदी बहुत आवडते ना, तर आपण किती खाऊ शकतो? 1 वाटी, 2 वाटी, 3 वाट्या जास्तीत जास्त. 4थ्या वाटीला नाही. वाय? कारण ती गोड आहे. आपण जेवण काऊन नेहमी तिखट खातो ना, भाजी काऊन तिखट राहते. आपण नेहमी जेवायच्या वेळेस भाजी गोड खाऊन नाही खात. नेहमी डाळ भाजी असो, भांड्याची भाजी असो, शेंगाची भाजी असो किंवा कोणती भाजी असो, वड ते तिखट काऊन असते, गोड काऊन नाही? सिम्पल क्वेश्चन आहे. बिकॉज गोड जे आहे वस्तू ती थोडीशीच चांगली लागते. जर त्याला आपण जास्त खाल्लं तर ती हे आपल्या पार्टनर सोबत मग तसंच राहील. म्हणजे कसं की गोड कसं जेव्हापासून ते भेटते आपल्याला, लाईक आता लग्न अगोदरपासून, म्हणजे एक लव्ह मॅरेज कपल आहे तर त्यांचं लग्न अगोदरपासून 3 वर्षाचं रिलेशनशिप आहे. तर 3 वर्ष ते अगोदरच त्या बासुंदीची मजा घेतलेली असतात. मग त्याच्यानंतर काही उरतच नाही ना. त्याच्यानंतर का लग्न अगोदरी जे कपल्स आहे ते इंटिमेट होऊन जातात राव. इंटिमेट म्हणजे आणि त्यामुळे मग काय होते की मग काही राहतच नाही ना. समज जर एक मुलगा एक मुलगी लव्ह मॅरेज करत आहे, लव्ह मॅरेज अगोदर त्यांचं 3 वर्षाचं रिलेशनशिप आहे, तर ते कसं ते फक्त म्हणतात की आम्ही एकमेकांविषयी दूर राहू शकत नाही. ओके ठीक आहे, एकमेकाशिवाय दूर राहू शकत नाही, तर बस यालाच फॉलो करतात. एकमेकाशिवाय दूर राहू शकत नाही पण जवळ येऊन सुद्धा तुम्ही दूर राहत आहे ना, तर त्याचं काय राव? म्हणजे आपल्याला ऑलरेडी माहित आहे का ती घरी आल्यावर तिला चाय पिणं ना आवडत, ती बस गुपचाप बसून राहणं आवडते. जे की आपलं लग्न अगोदर माहित आहे, तर मग लग्नानंतरची काय मजा राव? मला वाटते लग्नानंतर नाही का ऍक्च्युली लव्ह व्हायला पाहिजे. कारण दॅट्स रिअली गुड. कारण फर्स्ट टाइम आपण कोणा पर्सन सोबत भेटतो जो की अननोन पर्सन असतो. मग हळूहळू नाही का जशी जशी दिवस जातात तशी नाही का छोट्या गोष्टीपासून आपल्याला कळायला लागते का ही लाईक्स दॅट, शी लाईक्स दॅट. म्हणजे अशा प्रकारे कुठेतरी नाही का एकदम गर्दीतून चालताना कसं एक हात धरून चालायचा, हात स्पर्श करायचा. इट्स दॅट सो अमेझिंग थिंग्स. का कारण छोट्या छोट्या गोष्टीपासूनच काय बहुत चांगलं बनते. गोड गोष्ट कमी असेल ना तरच माहोल लागते. आणि कसं या छोट्या छोट्या गोष्टीपासून नाही का एक प्रकारे कसा टाइम पण कन्झ्युम होतो, प्लस बॉन्डिंग क्रिएट होते आणि काफी चांगला एक एन्व्हायरमेंट क्रिएट होते ना. या सो मला वाटते लव्ह मॅरेज इज बेटर. बट तुला काय वाटतं, समज जर तू अरेंज मॅरेज करशील आणि त्याच्यानंतर तुला न समजणारी कोणती जर पर्सन भेटेल
तर कसं होईल न समजणारी, जे की तुला अगोदर काही माहित नाही. लग्न म्हणजे मी असं थोडी म्हणताय की लग्न अगोदर आपण भेटूच नाही. या आता जेव्हा मुलगी पाहायला जाऊ तेव्हा यार एवढ्या दूर का नाही गेला बे तू, काफी इक्वल वाटत आहे, बहुत बेकार वाटत आहे. आम फिल्म मेकर मॅन, मी एक फिल्म मेकर आहे आणि मला नाही का बहुत अमेझिंग मूवी बनवूशी वाटते. हॉलिवूड पूर्ण फील्डमध्ये काही ना काहीतरी करूशी वाटते. बट हा जेव्हा सब्जेक्ट येतो ना तेव्हा जस्ट तरी 8व्या एपिसोडमध्ये हा इम्पॉर्टंट आहे. एक वेळात सांगणे इम्पॉर्टंट, एकच वेळा सांग, नंतर सांगू नको. या नेव्हर एव्हर एव्हर, बिलकुल नाही. हा सब्जेक्ट काढायचा पण नाही टिल इन द एंड वेन वी हॅव टू डू फिजिकल, किंवा जेव्हा अशा गोष्टी काही ना काही करायच्याच आहे तेव्हा. हा आता मनाच आहे. तर क्वेश्चन हा आहे की जेव्हा तू अरेंज मॅरेज करशील आणि अरेंज मॅरेज केल्यानंतर तुला जे क्वालिटीज पाहिजे त्या पर्सनमध्ये, लाईक शी वोंट अंडरस्टँड यू, देन दॅट इज डिझास्टर फॉर यू, इज इट? मी असं नाही म्हणत की डिझास्टर. आणि ॲक्च्युली पहा, म्हणजे लग्न अगोदर म्हणजे काय, आम्ही काय लग्न अगोदर तर भेटेनच ना. या म्हणजे 1 हप्ता तर भेटेलच, 1-1.5 हप्ता काही ना काही तर टाइम स्पेंड करायला लागेल ना. हार्डली पीपल टू अंडरस्टँड. लाईक आता मी एक फिल्म मेकर आहे, माझ्यावरची टाईम नाही, तर ठीक आहे, मी मला टाईममधून 1 हप्ता तर काढीन माझ्या लग्नासाठी, कारण हा माझ्या लाईफचा प्रश्न आहे. सो मी 1 हप्ता टाईम काढीन, त्या पर्सनसोबत चांगल्याने इंटरॅक्ट होईल. मी त्यांना सांगेल का, त्या पर्सनला सांगेल का मला अशा प्रकारे पार्टनर पाहिजे बा. मग म्हणजे मी असं नाही म्हणेन, मी ॲक्च्युली त्या पर्सनपासून पण जाणून घेईल की त्या पर्सनला कशा प्रकारचा पार्टनर पाहिजे बा, आणि त्या पार्टनरशिपमध्ये आपण फिट बसतो का. नंतर मग तू तुझं सांग, हळूहळू दोघांची मतं कुठेतरी जुळत आहे का नाही पहा. आणि त्याच्यानंतर मग स्टेप घ्या. या आणि त्याच्यामध्ये कोणीच फेल होत नाही. कारण जेव्हा आपण अगोदरपासून सांगतो, आपण प्रॅक्टिकल तर नाही करत, अगोदरपासून सांगतो, अगोदरपासून आपण वॉर्निंग देतो. लाईक आता 2 घंट्यात कन्व्हेअर लाईन सुरू होत आहे, एक प्रकारे आपल्याला वॉर्निंग दिली, तर आपल्याला कसं, आपल्याला माहित आहे आता 2 घंट्यात सुरू होणार, मेंटेनन्सचं काम काढायचं नाही. त्यामुळे आपण कसं एक प्रकारे लाईफ पार्टनर चूज करायच्या अगोदर त्याला एकदम इंटिमेट व्हायची गरज नाही. नो, आपल्याला त्याला फक्त जस्ट सांगायचं आहे, त्याला फक्त वॉर्न करायचं आहे का, राव मला फक्त तू अंडरस्टँड कर राव, बाकी काहीच नाही. दॅट्स द डील विथ इट. लग्न झाल्यानंतर जे काही इंटिमेट होईल तेव्हा अगोदरपासून माहीत राहील ना का याने तर वॉर्निंग दिली होती आपल्याला, तर आपण जस्ट कन्सिडर राहू, त्याला अंडरस्टँड करू, तो पण आपल्याला अंडरस्टँड करेल. माझ्यामध्ये काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी आहे राव. या मी लोकांना बहुत चांगल्याने अंडरस्टँड करतो, त्यांचे सोल्युशन बहुत चांगल्याने फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो, नेहमी काम राहतो आणि बहुत चांगल्याने निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो, असं मला वाटते. सो आणि जे मी हे डिसिजन घेईन ना, जे लाईफ पार्टनर चॉईस करण्याचा, तो चांगलाच राहीन हा मला गॅरंटी आहे. या आणि मी लव्हमध्ये तर पडणारच नाही. लव्हमध्ये आता ठीक आहे, तू आता काम करून आला, बायनर कोड आल्याबरोबर अट्रॅक्शन झालं, ठीक आहे. अट्रॅक्शन झालं म्हणजे एक प्रकारे इंटरॅक्ट होईल ना, लाईक शी इज रिअली नाईस पर्सन अँड आय एम द ओनली बिकम अ नाईस पर्सन, तर मग अट्रॅक्ट झालो, ठीक आहे. देन नथिंग, मी पुढची स्टेप घेणारच नाही, कारण मला माहिती आहे ना त्याचा एंड कुठे होणार आहे. आणि भाऊ मी सांगू का नाही, कारण मी बहुत एम्बॅरेस होऊन राहिलो हा शब्द सांगण्यासाठी. सांगू दे, इवन इफ यू हॅव लव्ह मॅरेज विथ समवन ॲक्टर और ॲक्ट्रेस, लाईक मराठीत बोल ना, कशाला. समजा जर माझं कुठे अटॅचमेंट झालं आलिया भटसोबत, ठीक आहे, आयला भटसोबत,
तर शी विल बी युअर लाईफ पार्टनर? नो, मी हे चॉईस, कोणतीही सेलिब्रिटी माझ्या लाईफ पार्टनर बनणार नाही एवढं मी ठाम सांगू शकतो. आणि याच्यावर मी कन्फर्म राहीन. आणि जर मी याच्यामध्ये काही ना काहीतरी फिसलत होऊन राहिलो तर मी स्वतःला या आर्टिफॅक्ट एपिसोड थ्रू मी स्वतःला बॉन्ड करेल का राव, सेलिब्रिटी आपली लाईफ पार्टनर बनू शकणार नाही, बिलकुल नाही. कारण ती आपली लाईफ डिस्ट्रॉय करत, आपलं करिअर सुद्धा. आणि आपलं करिअर आपल्यासाठी बहुत बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी विचार करतो की लाईफ पार्टनर सेलिब्रिटी नसली पाहिजे. या बस, बाकी काही नाही. शी इज अ रिअली नॉर्मल पर्सन. आय एम द रिअली नॉर्मल पर्सन राव. मी एक नॉर्मल पर्सन आहे जे की अनरिअलिस्टिक थिंग्स त्याच्या लाईफमध्ये त्याला करूशा वाटत आहे. सो दॅट्स वाय आय एम बिकम रिअली अमेझिंग गाय. बट ॲक्च्युली झालं ना, सांगितलं ना आता आपल्याला असं आहे तसं आहे वगैरे. जास्त काही सांगून आपण आर्टिफॅक्ट एपिसोडचं काऊन टाईम बरबाद करत. आणि रिअली मला हा सब्जेक्ट वगैरे काढायचंच नव्हतं जरा. शादी चला, काही काही जण तर बहुत समोर जातात. हा बंदा विशाल हा किती विचार करतो यार. लग्नापर्यंत, लग्न नाही, त्यांची किड्स मुलांपर्यंत ग्रँडसन. अरे मेरे बाप, मी तर माझ्या करिअरच्या दृष्टीने मी बहुत दूर गेला आहे. ॲज अ इयर ऑफ 60 किंवा अबव्ह 60. आता जर तू जरा मला विचारशील का तू आता 82 वर्षाचा आहे आणि तू का करत आहे, मी तेव्हा 100% सांगेन का मी या फिल्म बनवल्या आहे, बायनरी कोड बनवले आहे, अवतार सिरीज बनवली आहे, अवतारची कोब्रा सिरीज बनवली आहे, मार्वलमध्ये पण मी 2-3 फिल्म बनवली आहे, जस्टिस लीगमध्ये पण मी 2-3 फिल्म बनवल्या आहे. माझं बहुत स्ट्रक्चर बहुत स्ट्रॉंग आहे. मी पैसे बहुत जास्त कमवतो आहे. इवन 82 आय एम बिकम रिअली मिलिनियर और बिलिनियर, समथिंग लाईक दॅट. अनदर थिंग, यावेळेस हे ठीक आहे, एक प्रकारे फिजिकल झालं, एक प्रकारे कसं एन्व्हायरमेंटल झालं. इंटरनल आतमध्ये काय सुरू, आतमध्ये मी एक प्रकारे टायर्ड राहीन. आणि याच्यामध्ये माझ्यापाशी सर्वात मोठं साधन राहील इंटरेस्टिंग होण्याचं, ते आहे म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड. या ॲट द एज ऑफ 82 मी कसं एक प्रकारे सगळं आता मला तेव्हा त्यावेळेस मला काही अचीव करायचं राहणार नाही. कारण तेव्हा मी जस्ट बिकम रिअली काम, शांत राहीन. आणि आता आपल्या लाईफमध्ये जे काही झालं आहे, जे आता आपण आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड केलं आहे, ते आता मी पाहीन बस. तेव्हा फक्त मी हेच पाहत राहीन आर्टिफॅक्ट एपिसोड. त्या दिवशी का झालं होतं, कसं झालं होतं. आणि बस त्या आर्टिफॅक्ट एपिसोड पाहिल्यानंतर मी आठवणीत करीन का तो दिवस कसा होता राव. या दॅट्स गुड. सो मी इथपर्यंत मी माझ्याबद्दल सांगू शकतो राव. मी माझ्या लाईफ पार्टनर, मग तो येईन, देन इंटिमेट अँड देन वी प्रोड्यूस सम किड. मी हा विचार करतो, मला एक मुलगी पाहिजे राव अवतार कोरा बनवण्यासाठी. या पाहिजे, म्हणजे आय जस्ट वॉन्ट टू बी माय डॉटर इन इट. सो बस मी एवढंच एक्सपेक्ट करतो यार, एक अनादर पर्सन पासून. बाकी काही नाही. काही जण तर बहुत विचार करतात राव. लोक रिलेशनशिपमध्ये आले ना, एवढे बेकार विचार करतात ना की रिअली एम्बॅरेस. म्हणजे वैभव जेव्हा रिलेशनशिपमध्ये होता ना, तेव्हा तो नाही का आता कसा तो एकदम फ्री आहे. त्याचं ब्रेकअप झालं आहे, 3 वर्ष त्याचं रिलेशनशिप होतं. वैभवची किस्से तर बहुत लक्षात आहे माझ्या, आणि त्याच्यापासून काफी शिकायला पण भेटते. तर ठीक आहे, आता आपण हा विषय निघाला जायला, आपण एक प्रकारे वैभवबद्दल थोडं सांगू. वैभव कसं एक प्रकारे 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होता, जेव्हा तो पॉलिटेक्निकला होता. काफी स्ट्रॉंग रिलेशनशिप होता. जेव्हा पॉलिटेक्निक खतम झालं, देन काय की या बंद्याने, वैभवने तिच्यासाठी तिच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. बट तिथे कसं त्याला बरोबर प्रॉपर होत नव्हतं. आणि देन काय झालं की
मग त्याने सोडून दिलं. कॉलेज चेंज झालं, प्लेस चेंज झाले. मग कसं टाइम इज चेंजिंग एव्हरीथिंग. यांच्या दोघांमध्ये पण ब्रेकअप पण झाला. अँड देन शी इज डिसअपियर, ही इज डिसअपियर. आता हा वैभव आपल्या याच्यामध्ये आहे, ग्रुपमध्ये आहे. याचे जे किस्से आहे ना बहुत अमेझिंग. हा जेव्हा म्हणते ना, जेव्हा मी रिलेशनशिपमध्ये होतो, आणि मला पण हे रिअल वाटते राव, जेव्हा रिलेशनशिपमध्ये होतो ना तेव्हा एवढा अमेझिंग, एवढा एम्बॅरस गोष्टी बोलत होतो ना की या इट्स रिअली क्रिपी. हां, का बोलत होता? फर्स्ट ऑफ ऑल आपलं लग्न होईल, मग आपलं लग्न तर चला बोलताना पण एवढा एम्बॅरस फील करून राहिलो ना मी काऊन डिझाईन करू नये? मी अदर पर्सन, मी माझा वैभव आहे, ठीक आहे, हा बंदा आहे, हा माझा फ्रेंड आहे, आणि ही ऑलवेज बी माय बेस्ट बडी. बट हे ॲज अ एक्सपिरियन्स आय हॅव टू टेल. आता विषय निघालाच आहे ना, सांगून दे. आता एम्बॅरस झालाच आहे ना, एवढा झालाय, आता कमी झाला का जास्त झाला काही डझंट मॅटर, तू सांगून दे राव, ठीक आहे. रिलेशनशिपमध्ये गेल्यावर मग त्याने सांगितलं का आम्ही काय बोलायचो यार, आपलं लग्न कसं होईल, आपली पोरं कशी होईल. पोरं मीन्स हे केल्यानंतर हे जेव्हा प्रोड्यूस होते छोटे छोटे किड्स, त्याला म्हणतात पोरं, एक ह्युमन बेबी, समथिंग लाईक दॅट. तर मग पोरं होईल, मग तू जॉब करशील, मग जॉब करून आल्यावर घरी येशील, मग मी तुझ्यासाठी पोळ्या बनवीन, अँड देन आपण दोघं खावत जाऊ. देन आपलं घर इथे असलं पाहिजे नागपूरला, देन आपण एक चांगला फ्लॅट घेऊ, आणि देन किती बेकार गोष्टी आहे राव. आईची मादरचो चूत मारायची लवडीची बाल हेपडी त्या गांडी पुदी. मला एक मिनिट का शिवा देणं बहुत आवडत राव, पण अशा गोष्टी नाही करू शकत राव. हे म्हणजे लग्न होईल, देन पोरं होईल, हाऊ इज दॅट इज नॉट गुड, दॅट इज बॅड, रिअली बॅड. मी विचार करतो का माझी लाईफ कार आहे, या 100 वर्ष मी जगलो तर 100 वर्षात मी काय करीन, मी अदर पर्सनचा कशाला काही डिसाईड करू यार. या मी त्या पर्सनला कशा फोर्सफुली प्रेशराईज करून तू माझ्या लाईफमध्ये एंटर आहे, देन इट विल हॅपन लाईक दॅट, देन माझं लग्न होईन, देन पोटे होईन, देन घर होईन, देन मी कधी रिलेशनशिप मध्ये आल्यावर असं तर नाही बोलेन राव हॅड, एवढं तर मला माहित आहे. कारण ह्या ज्या गोष्टी जेवढं ऑकवर्ड आणि एवढ्या एम्बॅरस फील होते ना, बहुत बेकार आहे राव. मी एक वेळचा नाही का खराब अंड खाऊन घेईन, पण अशा खराब गोष्टी नाही करीन राव. इट्स रिअली डिअर. म्हणजे दुसऱ्या पर्सनला एंटर करा, त्याने लाईफ डिसाईड करा, लाईफ झालं. आता आपण क्विट करूया, टॉपिक खतम करूया ना, बहुत बेकार टॉपिक आहे. हां, सो आज काय झालं, आज ड्युटीवर गेलो, आज जॉबवर गेलो. आज जास्त काही काम वगैरे नव्हतं, सील प्लेट टाकले, देन हँडलर टाकले, दॅट्स इट, बाकी काही नाही. आता घरी आलो. हा आपला एक मूवी आहे जो मी डाउनलोडला लावला आहे, फायनल फॅन्टॅसी. करीब स्पीड मस्त देऊन राहिलं. हे हॅक ते एक सॉफ्टवेअर आहे. कोणतं सॉफ्टवेअर आहे, याचं नाव चीट इंजिन 6.6. याच्यावरून एका टॉरंटची स्पीड काफी वाढली आहे. मला हार्डली स्पीड भेटत होती 60-70 KB. आता माझ्यापाशी करीब 450-500 KB पर्यंत स्पीड जात. दॅट्स गुड. सो this is the Maya Artifact episode number 610. Right now we are at Khabarkeda, Maharashtra. Thank you.